नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JSW जेट्टीवर स्फोटात दोघांचा मृत्यू। JBL कंपनी ठेकेदाराच्या सुरक्षेतील हलगर्जीपणावर बोट, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह। JNPTच्या JSW ऑइल जेट्टीवर आज सकाळी तेल वाहिनी पिंगिंगचे काम सुरू असताना BPCL जेट्टीवर गॅसचा स्फोट होऊन 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला। करावली तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील रहिवासी राजेंद्र शिंदे गणेश बेन्झोप्लास्ट कंपनीचे अधिकारी आणि उरण तालुक्यातील पिरकोण येथील जगन्नाथ गावण कंत्राटी कामगार यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला। हा अपघात आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला। दोन्ही मृतदेह उरण येथील इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। पिंगिंग सारखे अत्यंत धोकादायक काम सुरू असताना JBL कंपनी आणि संबंधित ठेकेदाराने सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे। हेल्मेट, परमिट टू वर्क, सेफ्टी ऑडिट, गॅस टेस्टिंग यांसारख्या मूलभूत सुरक्षा उपायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने हा स्फोट झाल्याचे कामगारांचे म्हणणे आहे। JBL कंपनी आणि ठेकेदाराला कामगारांच्या जीवाची किंमतच नाही, फक्त उत्पादन आणि नफा हेच त्यांचे उद्दिष्ट आहे, अशी टीका संघटनांनी केली आहे। अपघाताची तीव्रता पाहता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते, मात्र पोलिसांची कारवाई अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे। पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचण्याआधी JBL कंपनी आणि ठेकेदार यांच्यात जुळवाजुळव झाल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे। या प्रकरणात सेटलमेंट करून फाईल बंद केली जाईल की काय अशी भीती पीडित कुटुंबीय आणि स्थानिक व्यक्त करत आहेत। 2 जीव गेले तरी JBL कंपनी आणि ठेकेदारावर ठोस कारवाई होत नाही। पोलीस तपास फक्त कागदावरच राहतो का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। JNPT प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे, मात्र चौकशींच्या नावाखाली वेळकाढूपणा करून दोषी JBL कंपनी आणि ठेकेदाराला वाचवले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। या दुर्घटनेमुळे जेट्टीवरील काम तात्पुरते थांबवण्यात आले आहे, परंतु काम थांबवून काय उपयोग? दोषींवर गुन्हा कधी दाखल होणार आणि शिक्षा कधी मिळणार? पोलीस पुढील तपास करतात की दबावाखाली फाईल बंद करतात, हे आता पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी पूजा चव्हाण, उरण।